नमस्कार, ठाणे आनंदमध्ये आपलं स्वागत। पुरोगामी महाराष्ट्रातलं सर्वात विश्वासार्हतेचं प्रतीक म्हणून ठाणे आनंदकडे बघितलं जातं। आज आपण घेऊन आलेलो आहोत मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातले इतर तर्कवितर्क समस्या। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आणि राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे। मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाने दिलेलं आरक्षण नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं। यावेळी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे असे घोषित करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले। मराठ्यांना आरक्षण नाही, मग विदर्भातील कुणबी मराठ्यांना कसं मिळालं हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला। मराठा कुणबी समाजाला मिळालेल्या आरक्षणाबद्दल बोलायचे झाले तर आरक्षण मिळण्यामागे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे। डॉक्टर देशमुख हे स्वतः देखील कुणबी समाजाचे होते। त्यावेळी विदर्भात मोठ्या संख्येने असलेला कुणबी हा समाज जमीनदार आणि शेतकरी होता। शेतीवर अवलंबून असणारा समाज तुलनेने मागासलेला असल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर देशमुख यांनी प्रयत्न केले। कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतुदी करण्याची मागणी डॉक्टर देशमुख यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे केली। इतकेच नाही तर 60च्या दशकात त्यांनी मराठा शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मांडणी देखील केली। पंजाबराव देशमुखांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर देखील करण्यात आली। यावेळीच विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळवले। यामुळे विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला पुढे आरक्षण मिळाले। 1990 साली मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार कुणबी समाजाने आधीच आपल्या जात प्रमाणपत्रात मराठा असा उल्लेख वगळून त्याऐवजी कुणबी अशी नोंद केली होती। याचा परिणाम म्हणून एकूण 19% ओबीसी प्रवर्गात विदर्भातील कुणबी समाजाला देखील स्थान मिळाले। प्रश्न येतो आता मराठा समाजाच्या आरक्षणावर। मराठा आरक्षणाचा प्रवास पाहिला तर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्यानंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाची आग भडकली। महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागणी प्रदीर्घ काळापासून सुरू होती। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले। त्या अंतर्गत राज्य सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना 16% आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती। या आरक्षणाविरोधात मेडिकल विद्यार्थी मुंबई हायकोर्टात गेले। हायकोर्टाने आरक्षण रद्द केले नाही, मात्र 17 जून 2019 रोजीच्या आपल्या निर्णयात हे आरक्षण कमी करून शैक्षणिक संस्थांमध्ये 12% आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% करण्यात आले। यावेळी हायकोर्टाने सांगितले की अपवाद म्हणून आरक्षण 50% मर्यादेपेक्षा जास्त दिलं जाऊ शकतं। हायकोर्टाच्या निर्णयानंतर देखील मराठा आरक्षणाचं घोडं कुठे अडकलं? मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, जे इंदिरा साहनी प्रकरण आणि मंडल आयोग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला। त्यानंतर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण घटनाबाह्य ठरवत रद्द केले। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की त्याची अंमलबजावणी करणे 50% मर्यादेचे उल्लंघन करते। यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादेवर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजापुढच्या इतर अडचणी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजासमोरच्या पुढच्या अडचणी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले। उद्धव ठाकरे सरकार आणि सध्याचे एकनाथ शिंदे सरकार हे दोघंही मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचे हात बांधले गेले आहेत। महाराष्ट्रात आधीच 52% आरक्षण लागू आहे आणि त्यातच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण मागे घेतलं आहे। मनोज जरांगे यांची उपोषण घेण्याची ही दुसरी वेळ असून सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे आणि त्यातच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे। मनोज जरांगे यांचे उपोषण घेण्याची ही दुसरी वेळ आहे। महाराष्ट्र सरकारला त्यांनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे।
सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराठी येथे गेले होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखीन वेळ देण्यास हरकत नाही असं वक्तव्य केलं। त्यानंतर त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ देत उपोषण तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्राचं काय? आपल्या भाऊबंधूंना देखील आरक्षण मिळालं पाहिजे। सगळ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे। त्यामुळे सरकार आणखीन थोडा वेळ मागत असेल तर आपण त्यांना तो देऊ। सरकार मराठा आरक्षण द्यायला तयार झालं आहे। वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या असं जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे। आणखीन थोडा वेळ दिल्याने काही फरक पडत नाही। मराठा समुदायाचा अपमान होऊ देणार नाही। जरांगे पाटील यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्याची तयारी होती, मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ मागितला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे। शिंदे समितीने 2 महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात केली। नात्यातील सर्व व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावी। सरकारला 2 महिन्याचा वेळ देत आहे, पण दिलेली ही शेवटची वेळ असेल। यापुढे सरकारला कसलाही वेळ दिला जाणार नाही। मी उंबऱ्याला शिवणार नाही आणि साखळी उपोषण थांबणार नाही। आज आरक्षण फक्त स्थगित होणार आहे, असंच जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले।